Uses of capacitor, continue part, and its principle of capacitor. Mainly we taking here principle of capacitor. कॅपॅसिटरचा मुख्य हेतू काय आहे? Here given one conductor, this wire or plate P, here given P1. इथे एक तुम्हाला फिगर मध्ये एक लाईन दिसते, ती प्लेट आहे, छोटासा पत्रा आहे किंवा वायर आहे, कंडक्टर आहे, which on deposit पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय केलाय. देन वी गेट इट्स पोटेन्शियल, त्याचा आपल्याला पोटेन्शियल व्ही मिळतो. हे पॉझिटिव्ह चार्जचं पोटेन्शियल या प्लेटवर स्टोअर झालेला असतो आणि तो व्ही मिळतो. देन वी नो द रिलेशन बिटवीन पोटेन्शियल व्ही अँड चार्ज. In previous period we discussed about. In this case the potential V is directly proportional to the charge Q. Here given that V is directly proportional to Q. Some constant take here. Here given some constant V equal to C1. C1 is the constant into Q. What is C1? Here C1 is the capacity of the conductor. C1 काय असेल? या कंडक्टरची कॅपॅसिटी. आपण फॉर एक्झाम्पल बकेट घेतो, समजा तो 10 लिटरचा बकेट असेल, त्या बकेटामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी किती ओतू शकता? 10 लिटर. 10 लिटरच्या अबो पाणी काय होईल? बाहेर गळून जाईल. तसं प्रत्येकाची कॅपॅसिटी ठरलेली असते. तसं या कंडक्टरची कॅपॅसिटी कन्सिडर हिअर C1. द व्हॅल्यू ऑफ C1 डिपेंडिंग अपॉन द रेशो ऑफ द V बाय Q. V इज द पोटेन्शियल, या ठिकाणचा पोटेन्शियल, and Q is the charge deposited on this. इथे आपण डिपॉझिट केलेला आहे. चार्ज डिपॉझिट मुळे आपल्याला पोटेन्शियल मिळालेला आहे आणि तो पोटेन्शियल डिपेंडिंग अपॉन द चार्ज आहे. जसं जसं आपण चार्ज वाढवू तसं तसं काय मिळेल? पोटेन्शियल मिळेल. आणि त्या दोघांच्या रिलेशन मधून आपल्याला एक तिसरंच आपल्याला इथे फिजिकल क्वांटिटी मिळालेली आहे, ते म्हणजे कॅपॅसिटी. हे प्रिन्सिपल आहे. आता पुढं हेच इक्वेशन पुढे घेऊया आणि नेक्स्ट पेजवर दुसरी संकल्पना बघूया. तो पाठीमागचा पहिल्या फिगरनुसार आपण जो इक्वेशन घेतलेला आहे, द रिलेशन घेतलेला आहे, C1 ची किंमत इथे काय दिलेली आहे? C1 इज इक्वल टू V बाय Q. हे कसं आलं हे तुम्हाला माहिती आहे. What is C1? C1 is the capacity of first plate P1. P1 आपण जो प्लेट घेतलेला आहे किंवा कंडक्टर घेतलेला आहे त्याची कॅपॅसिटी आहे. अँड इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ पोटेन्शियल व्ही टू इट्स चार्ज डिपॉझिटेड ऑन द कंडक्टर. हे आपण इथे बघितलं. हे इक्वेशन नंबर 1. स्टॉप हिअर. आता पुढची संकल्पना, हे पुढच्या फिगरमध्ये बघा. पहिल्या फिगरमधला हा जो आहे तो इथे आहे P1 प्लेट. हा P1 प्लेट, त्याचा V हा पोटेन्शियल. हे ॲज इट इज घेतली पहिली फिगर. त्याच पहिल्या प्लेट जवळ P1 प्लेट जवळ अनदर प्लेट केप्ट ॲट सम डिस्टन्स, थोड्याशा अंतरावर दुसरा प्लेट P1 घ्यायचा आहे. जसा
P1 घेतलेला आहे तसा दुसरा प्लेट आपल्याला P2 घ्यायचा आहे आणि P1 वर आपण काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय केलेला आहे. तर इथे काय करायचं आहे, निगेटिव्ह चार्ज सप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होईल, इन दिस केस द फुल हिअर द पॉझिटिव्ह पोटेन्शियल, इथे पॉझिटिव्ह पोटेन्शियल सप्लाय आहे. ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल कुठे जातील, इनर साइडला येतील. हिअर इनर सरफेस ऑफ द प्लेट P1 आणि याच्यावर निगेटिव्ह सप्लाय जो होतोय तो निगेटिव्ह सप्लाय झालेले निगेटिव्ह चार्ज इनर सरफेसला येतील. म्हणजे हे अट्रॅक्शन साठी होईल ह्या दोघांच्या. आणि यामधले जे काही पॉझिटिव्ह असतील ते पॉझिटिव्ह आउटवर्ड जातील, रिपल्शन होतील नाही का. याच्यापासून हे पॉझिटिव्हली रिपल्शन होतील, बाहेर जातील ते. तर लक्षात आलं का, यांचं अट्रॅक्शन म्हणून इथे हे एकत्र येतील हे, आणि हा बाहेरच्या सरफेसवर जाईल त्या प्लेटच्या. अशा टाईपचा आपण इथे हे पोटेन्शियल बघतोय. आता इथे काय काय म्हणलेलं आहे, नाव कन्सिडर अनदर इन्सुलेटेड मेटल प्लेट. हा इन्सुलेटेड मेटल प्लेट आहे, म्हणजे वरून प्लॅस्टिक आवरण आहे, आतमध्ये कंडक्टर आहे, प्लेट आहे P2 हा, आणि केप्ट नियर द प्लेट P1, आणि तो प्लेट हा प्लेट या P1 च्या जवळ केप्ट केलेला आहे इन पॅरलल पोझिशन मध्ये. हे बघितलं आपण. नाव आता पुढे काय घडतं, असं जर केलं तर पुढे काय घडतं इथे आता, नाव बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजेच काय, द निगेटिव्ह चार्ज, हे निगेटिव्ह चार्ज इज प्रोड्युसेस ऑन द नियर इनलेट फेस. इनलेट म्हणजे आतल्या फेसला, P2च्या आतल्या फेसला, आतल्या सरफेसला, अँड सेम इक्वल क्वांटिटी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस किंवा डेव्हलप होतात अदर आउटर फेस. इकडे म्हणजे P2च्या दोन्ही साईडला दोन अपोजिट चार्ज निर्माण होतात, इनलेट इनर निगेटिव्ह आणि बाहेर पॉझिटिव्ह. असं का होतं, तर हा पॉझिटिव्ह असल्यामुळे होतो. हा पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याला अट्रॅक्ट करून घेतो निगेटिव्हला, आणि पॉझिटिव्हला रिपल्शन करतो, तो बाहेरच्या डायरेक्शनला येतो. आयशोनिन फिगर मध्ये दाखवलंय तसं. नेक्स्ट थिंग इन दिस केस, आता काय होतं मग, याचा काय परिणाम होतो, द इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज. इथे इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज आतल्यामध्ये आलेले आहेत. लोअर द पोटेन्शियल ऑफ P1. या P1 चा जो पोटेन्शियल आहे तो लोअर करतो, कमी करतो. याच्यामुळं कमी करतो कारण की या ठिकाणी समजा 10 पोटेन्शियल असतील प्लस, आणि इथं जर समजा 5 असतील तर 5 इथले निगेटिव्ह यातल्या 5शी कम्पेअर होतील, ते बांधून राहतील. आता इथं 10च्या ऐवजी 5च राहील नाही का, म्हणजे 5च राहील नाही का, विही म्हणजे रिड्यूस केलेला आहे. अशा टाईपचं इथे या P1 प्लेटचा पोटेन्शियल रिड्यूस करतो P2. म्हणून इथे काय म्हणलंय, इन दिस केस द इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज लोअर द पोटेन्शियल ऑफ P1 प्लेटचा किंवा कंडक्टरचा पोटेन्शियल रिड्यूस करतोय. दॅट मीन्स द इंड्युस्ड पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, रायजेस इट्स पोटेन्शियल. अशा टाईपचं इथे कन्सेप्ट म्हणलेलं आहे. तर पुढे काय करतात, आल्सो त्याच पद्धतीनं इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज ऑफ प्लेट P1 ते इनलेट मध्ये येतात आतल्या डायरेक्शनला, इज क्लोज टू द P1.
म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह चार्ज P2 वरचे P1च्या पॉझिटिव्हशी रिलेटेड मध्ये येतात, क्लोज रिलेशन मध्ये येतात. ड्यू टू देअर इज नेट रिडक्शन इन पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1. अशा प्रकारे P1 याचा पोटेन्शियल V हा रिड्यूस केलं जातं. आता ते कसं केलं जातं ते पुढे बघूया आणखीन. नेक्स्ट थिंग हिअर गिवन अनदर फिगर. आपण बघा किती फिगर बघितले. पहिली बघितले इक्वेशन 1 काढलं. दुसऱ्या कन्सेप्टमध्ये दुसरी फिगर बघितली, पोटेन्शियल रिड्यूस होतोय म्हणे, कसा होतोय ते पाहतोय. तर दुसऱ्या फिगरमध्ये आणि तिसऱ्या फिगरमध्ये काय फरक आहे. तिसऱ्या फिगरमध्ये एक कनेक्शन दिलेला आहे आणि तो कनेक्शन अर्थला दिलेला आहे आणि अर्थला दिल्या कारणाने P2 प्लेटवरचे पॉझिटिव्ह चार्ज हे नाहीसे झाले आहेत, ट्रान्सफर टुवर्ड्स द अर्थ झालेली. ही संकल्पना इथे दिलेली आहे. बघा इथे काय म्हणलंय, हिअर कनेक्ट धिस अर्थ. हे सिम्बॉल कनेक्टिंग अर्थ आहे. हा जे सिम्बॉल आहे अर्थला कनेक्ट केलेली आहे वायर. या प्लेटचं एक कनेक्शन अर्थला दिलेलं आहे. आपण अर्थिंग जशी करतो घरी लाईटचं एक कनेक्शन जमिनीला देतो तसं इथे दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणचे जे प्लस पोटेन्शियल होते ते ट्रान्सफर टुवर्ड्स द अर्थकडे गेलेले आहे. मग आता इथे काय राहिले, फुल निगेटिव्ह चार्ज आणि ते फुल पॉझिटिव्ह चार्ज. मग याचा परिणाम काय होतोय, तर या ठिकाणचा हा व्ही डिक्रीज होतोय. म्हणजे हे दोघेही बांधले जातात एकमेकांना. असो कसे होतात बघा आता. इफ द आउटर सरफेस ऑफ P2 इज कनेक्ट टू द अर्थ केले, then the induced positive charge on P2 transfer in the अर्थच्या पोटामध्ये गेले असं आहे. then only negative charge remains on P2. आणि ऑलरेडी P1 हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यांचं अट्रॅक्शन होणार. या कारणाने काय होईल, तर इथे आपल्याला काय मिळेल पहा, हेन्स मोस्टली रिड्यूस द पोटेन्शियल ऑफ P2. मग आता P2चाही पोटेन्शियल रिड्यूस होईल. म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल P2चा काय असेल, हिअर कन्सिडर V1. V1 इज द पोटेन्शियल ऑफ प्लेट P2. त्यातला जमिनीकडे काही भाग गेल्यामुळं त्याचाही रिड्यूस झालेला आहे. म्हणजे व्ही पेक्षा पहिल्या P1 प्लेटपेक्षा त्याचा पोटेन्शियल कमी असतो. त्यातले प्लस चार्ज हे जमिनीकडे गेलेले असतात बाय अर्थिंग. देन इन दिस केस द रिलेशन बिटवीन व्ही अँड V1 म्हणजे व्ही हा मोठा असतोय V1 पेक्षा. मग आता यांच्यामध्ये डिफरन्स काय असेल, तर हिअर वी गेट डिफरन्स V1 मायनस व्ही मायनस V1 असा आपल्याला डिफरन्स येईल. मग आता त्याच्यावर चार्ज सप्लाय होणारा चार्ज आपल्याला माहित आहे, रिलेशन क्यू व्ही मधला रिलेशन आताच बघितलेल्या वर इक्वेशन 1ला. तसंच इथे वी टेकिंग द रिलेशन बिटवीन Q is directly proportional to the difference between म्हणजे V minus V1. Then here take some constant C2. C2 इथे कॉन्स्टंट घेतला आपण. ह्या दोन कंडक्टरचे कॉन्स्टंट कॅपॅसिटी C2 कन्सिडर केला आणि त्यावरून C2 इक्वल टू वी कॅन राईट Q अपॉन V minus V1. We get equation number 2.
आता पहा, आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत. ते दोन इक्वेशन कोणकोणते? इक्वेशन नंबर 1 काय शे करतो? इक्वेशन नंबर 1 C1 आहे. C1 हा कुणाचा आहे? ओनली फर्स्ट कंडक्टर प्लेट P1 चा आहे. काय आहे? V/Q आहे C1. आता दुसरा जो आपण काढलेला आहे इथे C2, Q/V मायनस V1 आहे. मग आता या इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 नुसार कोणाची कॅपॅसिटी जास्त? म्हणजे V/Q मोठा की Q/V मायनस V1 मोठा? ज्याचा समजा अंश जर सारखा असेल, दोघांचा अंश कसा आहे? Q/Q आहे. इन केस 1 मिनिट, C1 इक्वल टू V/Q. आणि इथे थोडंसं रिलेशनमध्ये इथे चुकीचं आलेलं आहे. या ठिकाणी Q/V पाहिजे. इक्वेशन नंबर Q/V पाहिजे. तुम्ही थोडंसं करेक्शन करून घ्या, पुस्तकाचा आधार घ्या. C1 इज इक्वल टू Q/V पाहिजे. पाठीमागं बघूया आपण काय झालंय. इथे थोडंसं या ठिकाणी चुकीचं केलेलं आहे. इथे पहा, हे रिलेशन थोडंसं चुकलेलं आहे. तर ह्या रिलेशनमध्ये तुम्ही पुस्तकातल्या ह्याच्यामध्ये दुरुस्त करून बघा. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q/C असं असेल तर ते दुरुस्त करून घ्या, किंवा Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V असं करून ते दुरुस्ती करा. म्हणजे C1 इज इक्वल टू Q/V असं येईल. तर ते दुरुस्त करून घ्या, तुम्ही थोडंसं करेक्शन करा. हां, नेक्स्ट थिंग हेअर. तर इथे त्या दोघांमध्ये जर रिलेशन बघितलं, दोघांचाही जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा. मग आता या ठिकाणचा छेद हा C2 चा छेद हा निश्चित लहान होतो. तिकडे Q/V यायला पाहिजे. म्हणजेच असा रिलेशन यायला पाहिजे इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 2 असा आहे. म्हणजे या ठिकाणचा छेद हा V आहे. इथे V मधून मायनस V1 झाल्याबद्दल हा छेद लहान होतो. मग ज्याचा छेद लहान ती क्वांटिटी मोठी, म्हणून या ठिकाणी ही क्वांटिटी मोठी आहे. म्हणजे C2 ऑलरेडी मोठा आहे. म्हणजे ज्या वेळेस दोन कंडक्टर येतील त्यावेळेस तो जो कॅपॅसिटी असेल ती मोठी असेल. त्यांनी त्या दोघांमुळे पोटेन्शियल स्टोअर करता येईल, डेंजरस टाळता येतील. तर अशा प्रकारे कॅपॅसिटरचं रिलेशन बघितलं. त्या कॅपॅसिटरचं सिम्बॉल हा आहे, हा सिम्बॉल आहे. दोन पॅरलल लाईन आणि दोन्ही त्या पॅरलल लाईनला दोन्ही साईडनं वायर जोडलेली. हा सिम्बॉल कॅपॅसिटरचा आहे C. तर असे कॅपॅसिटरचे 3 प्रकार पडतात. आपल्या सिलेबसला ते काही दिलेलं नाहीये. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, स्पेरिकल कॅपॅसिटर आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर असे 2 प्रकार पडतात. तर ते आपल्याला इथे सिलेबसला दिलेलं नाही आहे.